वचनातून पाहणार आहोत। प्रकटीकरण 2रा अध्याय काढूया। प्रकटीकरणामध्ये या जीवनाच्या झाडाविषयी, ज्या एदेन बागेमध्ये जीवनाचं झाड होतं, त्या प्रकटीकरणामध्ये या पुस्तकामध्ये जीवनाच्या झाडाविषयी सांगितलेलं आहे। लक्षपूर्वक ऐका, आपण जीवनाच्या झाडाविषयी आपण शिकत आहोत। त्या जीवनाच्या झाडाविषयी आपण शिकत असताना ते सहज घेऊ नका, कारण ते जीवनाचं झाड कुणाला देव देत आहे आपण पाहणार आहोत। काढूया वचन, प्रकटीकरण 2रा अध्याय, वचन वाचूया आपण। प्रकटीकरण 2रा अध्याय मध्ये काढलं वचन, प्रकटीकरण 2रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये वाचत आहे। सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका। बायबल सांगतं की इफिसकराच्या मंडळीला परमेश्वर एक पत्र देतो, म्हणतो तुम्ही जरी या पृथ्वीवर या जगामध्ये आहात, जरी तुमच्या जीवनात त्रास असेल, जरी तुमच्या जीवनात संकट असतील, जरी तुमच्या जीवनात सगळ्या त्रासातून तुम्हाला जावं लागत असेल, पण तुम्ही देवावर विश्वास ठेवायचं सोडू नका। कारण 7वं वचन काय सांगतं बघा, आत्ममंडळास काय म्हणतो, ते ज्याला कान आहे तो ऐको। जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं मी खायला देईन। जिंकतो म्हणजे काय माहिती का, जो कोणी शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहतो, भलेही त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीतून त्याला जावं लागलं, कारण आमच्यावर परीक्षा होईल, अडचणी येतील, आमचा विश्वास पारखण्यासाठी, आमचा विश्वास चेक करण्यासाठी आम्हाला अशा परिस्थितीतून जावं लागेल। पण एक लक्षात ठेवायचं आहे, या जीवनामध्ये आम्हाला युद्ध करायचं आहे। विश्वासासंबंधीचं युद्ध कर आणि सार्वकालिक जीवन घट्ट, आणि ह्या युद्धामध्ये आम्ही जेव्हा जिंकू, जीवनाच्या झाडाचं फळ आम्हाला मिळेल। काय मिळेल? जीवनाच्या झाडाचं। काय मिळेल बघा 7व्या वचनामध्ये, प्रकटीकरण 2रा अध्याय 7वं वचन, की जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं मी खायला देईन। आता बघा, एदेन बागेमध्ये जीवनाचं झाड होतं, हो की नाही? पण प्रकटीकरणामध्ये ह्या झाडाविषयी सांगितलेलं आहे का तुम्हाला जिंकायचंय। काय जिंकायचं आहे? विश्वासामध्ये तुम्हाला जिंकायचं आहे, विश्वासामध्ये तुम्हाला युद्ध करायचं आहे, विश्वासामध्ये तुम्हाला टिकून राहायचं